आज ना मी माझ्या मुलाच्या टिफिनसाठी घरगुती पद्धतीने पनीरची फ्रँकी बनवली होती. चला तर तुमच्याशी शेअर करते. त्यासाठी इथे थोडंसं पनीर स्वच्छ धुवून छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. यामध्ये काही मसाले टाकायचे आहे, मिरची पावडर, मिरी पावडर, मिक्स हर्ब्स टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ. ह्या पनीरला तो मसाला सर्व कोट करून घ्यायचा आहे. एक इथे पॅन घ्यायचा आहे, पॅनमध्ये थोडंसं बटर टाकायचं आहे आणि आपण जे पनीरचे क्यूब्स आता मसाला कोट करून ठेवले होते ते तव्यावरती आपल्याला टाकायचे आणि शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. थोडंसं परतायचं अर्धा ते 1 मिनटं आणि त्यानंतर हे गॅसवरून साईडला काढून टाकायचं आहे. आता एक पॅन घ्यायचा आहे, ह्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे ज्या पण व्हेजिटेबल्स असतील, आता इथे माझ्याकडे गाजर, कोबी आणि शिमला मिरची होती, तर ती मी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे. तर ती मी काय केलेली आहे, तेलावरती आपल्याला ही अशी पटकन अशी हाय फ्लेमवरती परतून घ्यायची आहे. आता हे थोडा वेळ परतलं, हार्डली 10 ते 15 सेकंदच मी परतलं होतं. त्यामध्ये आता आपल्याला इथे मी टाकलेलं आहे शेजवान चटणी, त्यानंतर इथे मी थोडंसं इथे सोया सॉस टाकलेलं आहे, त्यानंतर टोमॅटो केचप इथे मी टाकलेला आहे आणि इथे मिरी पावडर टाकलेली आहे. आता हे सर्व जे सॉसेस आणि मसाला आहे तो आपल्याला ह्या भाज्यांमध्ये परतायचा आहे. इथे तुमच्याकडे जे पण भाज्या अवेलेबल असतील, ज्या मुलं तुम्हाला भाज्या खायला कंटाळा करतात, तर त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता. थोडंसं अगदी मीठ टाकलेलं आहे. सॉसेसमध्ये बरंचसं मिठाचं प्रमाण असतं, त्यानुसारच मीठ इथे ॲडजस्ट करून टाकायचं आहे. आता ह्यामध्ये आपण जे पनीर शॅलो फ्राय करून घेतलं होतं ते पण ॲड करून घ्यायचं आहे. आपल्याला आता हे जे आहे फ्रँकीचं आपलं स्टफिंग तयार होत आहे. तर आता हे सर्व जे स्टफिंग आहे, पनीर टाकल्यानंतर लगेच गॅस बंद करून टाकायचा. एक चपाती मी ते ताजी लाटून घेतली होती. आता ह्या चपातीवरती ही गव्हाच्या पिठाची चपाती आहे, ह्यामध्ये आपल्याला मेयोनीज आणि टोमॅटो केचप हे इथे लावून घ्यायचं आहे. सर्व चपातीवरती आपल्याला परतायचं आहे आणि मधोमध आपण जे स्टफिंग आता इथे करून घेतलेलं आहे पनीरचं, तर ते मधोमध अगदी आपल्याला काय करायचं आहे, हे स्टफिंग टाकायचं आहे. थोडंसं ऑरेगनो पावडर मी वरतून टाकली होती आणि आपल्याला आता हे काय करायचं आहे, असं रोल करून घ्यायचं आहे. आता ही जी रोल केलेली फ्रँकी आहे, आपल्याला तव्यावरती थोडंसं बटर टाकून फ्राय करून घ्यायची आहे. आता बाहेर काय होतं की मैद्याच्या शीट्स वापरल्या जातात, तर त्या संपूर्णपणे अनहेल्दी असतात. त्यामुळे तुम्ही घरगुती पद्धतीने अशा प्रकारे मुलांना फ्रँकी करून द्या. बघा, अगदी आवडीने खातील आणि डबा एकदम चाटून पुसून संपवून घरी परत आणतील. तर बघा, थोडंसं अगदी बटर टाकायचं आणि ह्या बटरवरती आपल्याला जो आता फ्रँकीचा रोल आहे तो आपल्याला काय करायचा आहे, फक्त अर्ध्या मिनटासाठी आपल्याला काय करायचं आहे, परतून घ्यायचं आहे. तर त्याचे 2 मधोमध असे तुकडे केले होते आणि आता ही फ्रँकी आपली इथे रेडी झालेली आहे. घरगुती पद्धतीने अशी मुलांना करून द्या. बाहेर ते फ्रँकी खायला कधीच मागणार नाहीत. तर टिफिनमध्ये अशा प्रकारे मी त्याला पॅक करून दिली होती. तुम्हीही तुमच्या मुलांसाठी बनवा, घरच्यांसाठी बनवा आणि खाऊन मला नक्की कमेंटद्वारे सांगा कशी रेसिपी वाटली तेही कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र मंडळी विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद.